हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज अश्विनी आलेली आहे. तर माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, त्यासाठी ते इथे आले आणि लग्न संगमनेरमध्येच आहे. दादूचा आणि विराचा चालू आहे खेळ. विरा कोणता खेळ आहे? कोणता खेळ आहे? आज वेळ आल्यापासून माझ्याकडे आलीच नाही. हा ना. काय झालं? काय झालं का तिला विचारत? विरू तुला काय झालं? मावशी का नाही जात ग? विलू मावशी का नाही जात ग? गागा गागा सुरेखाचं चालू आहे आता. उद्या लग्नाची तयारी, ब्लाऊज शिलाई लग्नाला जायचे होते आम्हाला. हो, आम्ही सोबत लग्नाला जातो. मेवणीचं लग्न आहे ना तुमच्या? मेवणीचं काय आमच्या भावाचं लग्न आहे. भावाचं आहे का? आत्या भाऊ, नाही, मामा भाऊ. मामे भाऊ, काका हा, मेवण्याचंच लग्न आहे ना. मेवणा. विलू 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 नेवल शार पिलू. तर आज अश्विनी आली आहे आणि ना पावभाजीचा बेत केलाय. आणि प्रियांकाला सपनाला पावभाजी आवडते, अश्विनीला पण आवडते. आमच्या अख्ख्या फॅमिलीला पाव आणि पावाचे प्रकार लय आवडतात. तुझ्या काकाने बनवलं. काकाने बनवलंय. म्हणले काकाच्या हाताने खायचंय. तिला विचारलं मामाच्या हातचा पाहिजे का मावशीच्या, ती म्हणली काकाच्या हातचा. मग काकाने बनवलं. आता बनवते मम्मी इथं पावभाजी. आज थंडी पण खूप आहे. थंडी पण आहे, मस्त अशी पावभाजी, लाल लाल पावभाजी बनवणार आज. आणि पाव ना तोंडाला पाणी आलंय ना. भूक पण लागली. मग पाणी पण देऊ शकते तुम्ही एका तांब्यात मला हे टाकायला. सकाळी इडली सांबार खालता. दादीच्या कायची दादीने फक्त बाहेर दिसून दिले, मीच बनवली. आम्ही दोघं एकत्र बसतो. खायला फुकटचं credit द्या. सांगून टाका पुढं. हा. द्या तुम्हाला हे. चाललोय लग्नाला. हा. मम्मी तर चाललोय मेकअप. जसं नाही मावशीचा झालाय. ती एक्सपर्ट आहे, तिची तिच्या हाताने करून घेते. काय आज मेकअप नाही केला एवढा. काय आमच्या ना स्वतःच नाव लग्न लागून जाईल. ही पण मेकअप करून राहिली. इकडं पाय विरा. मेकअप करते. काय देऊ तुला? काय तिला लाव ग, तिला लाव, तिला लाव. तुला दिलेला. दे हे बघ, हे घे, तुला लावून देते ना. दे तिला, दे. घे. दे जवळ, हे लाव ना. धर. हे घे, हे इथला. सोपी आयडिया. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहे लग्नाला. माझ्या मावस मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर आता वाजले 12, 12:30 लग्न आहे आणि जवळच हॉल आहे, त्याच्यामुळं आता निघणार आहे आम्ही. अश्विनीचं आवरलं आहे, विराचं आवरून राहिली आणि तिचे पप्पा आले आहेत. आणि माझा मेकअप कसा वाटतो. आणि ब्लाऊज पण मी रात्री नाही, काल दुपारी शिवलाय घाई मध्ये. हा, ठेवलं. फाउंडेशन ग. आणि ना माझा मेकअप झालाय, पण दोन्ही आजीचा काय अजून मेकअप आवरण. कधीचे मेकअप या आरशात आले, तिकडे आले, दोन्ही आरशांमध्ये पाहू राहिले. कोणत्या आरशात मेकअप लय फिटनेस आहे तुम्हाला, आम्हाला माहिती. आम्ही लग्नाला. हा, आता जाऊ, आता मग दाखवतो. आम्ही आलो होतो, आमची बहीण पण आले. आम्ही सगळ्या लग्नात भेटतो. लग्नातच भेट होती फक्त. नीलम का? नीलम जेवण करते. आमची मावशी मावस बहीण सगळे नातेवाईक आलेले. सगळे आले. लग्नाचं लग्न भारी वाटतं. भारी वाटतं असल्यावर. भारी वाटतं. अगोदर आम्ही म्हटलं होतं नाही, पण राजारामला पण मग म्हटलं जाऊ दे. आम्ही तेच म्हणले होते का म्हणजे जरा वेळ आई पण आली आज. हा, सोनूचं बरं आहे आता. आज पाचवी आहे ना. कोण चालू आहे ना? आज पाचवी. हा ना. हा, मग आपण दोघी फोटो काढू. आपल्या दोघींचा फोटो काढू. तर ह्या माझ्या लहान मामी उभ्या आहेत, त्या पण आत्ताच आल्या. आणि 2 नंबरच्या मामी पण आलेल्या आहे. त्यांच्याजवळ त्यांच्या मुलीचं बाळ आहे आणि त्यांची मुलगी जेवण करायला गेलेली. तर आता आम्ही
हॉलमध्ये बसलेलो आहे आणि हॉलमध्ये पूर्ण हॉल भरला आहे. लग्न लागायला थोडा उशीर आहे, लग्न थोडं उशिरा लागणार आहे. सकाळच्या विधी सकाळीच झालेल्या आहे सगळ्या. तर लग्नामध्ये सगळेजण आलेले होते, मावशी, मामी, मामीच्या मुली, मामा सगळे आलेले होते आणि आम्ही सगळे एकत्र बसलो होतो इथे. आणि लग्न लागायला अजून भरपूर वेळ होता, भाषण वगैरे चालू होतं सगळं. आणि नंतर आधी आम्हाला वाटलं 12 वाजताच लग्न लागेल, पण त्याला थोडासा उशीर होता. आम्ही खूप घाईघाईमध्ये आवरून आलो. गुंजाळ तसेच पंचायत समितीचे उपसभापती, माजी उपसभापती विद्यमान भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय श्री नवनाथ भाऊ आरगडे, आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय साहेबांचा या ठिकाणी दोन्ही परिवारातर्फे सन्मान सत्कार होतोय. सन्माननीय गबाजी पाटील खेमदार आणि बिडकर पाटील आपणास विनंती आहे की आपल्या साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करावा. मम्मी त्याच्यामुळेच हा बरं आहे हे माझे मावस मामा आहेत. हे सगळे बोल आता इथं रुपवत दाखवायचा कार्यक्रम चालू आहे आणि वरमायांना पायघड्या टाकतात आणि डान्स पण करतात. तरी ते वरमाया डान्स करू राहिले सर. तर आता इथे ना सगळेजण मान घ्यायला बसलेले आहेत आणि मानासाठी 70 वरमाया आहेत. 70 बायांना मान आहे आणि त्यामध्ये मम्मीला पण मान होता, पण मम्मी लग्नाला आली नाही, त्यामुळे मग अश्विनी बसली. आणि अश्विनी शेजारी मला माझ्या मावस मावशीने बसवलं. ती म्हटली की मी थोडं जाऊन येते, तोपर्यंत तू माझा मान घे. तर त्यांनी आधी मान देण्यासाठी आधी बसकर दिले आणि त्याच्यानंतर मग मानासाठी एक परात आणि त्यामध्ये कुरडई आणि आमच्याकडे सांजुऱ्याच्या पुऱ्या देतात, तर ते देणार आहे. ही आजी ना माझी आजी आहे, जणा आजीची बहीण मी या सगळ्या आजीची लय लाडकी होती लहानपणी. ती पण आजीची आहे. आणि आता बसलोय आम्ही मान घ्यायला. अश्विनी पण बसली, माझी मावशी, तिथं सगळ्या मावशांची लाईन. इकडं मम्मीची मावशी आहे, इकडं आमची मावशी. हा, इकडं मम्मीची मावशी आणि इकडं आमची मावशी. वाटायला पाटील किती लहान आहे. आणि मग आम्ही पैसे गोळा करायला का? पैसे गोळा करायला, मामाचे पैसे गोळा करायला मामी. किती 70 बाया आहे गो, टोटल 70 बाया बसल्या. सगळं मान्यांनी सगळ्यांना टाकलंय आता. याच्यात पिशव्या काढल्या बाहेर, याच्यात पिशव्या काढल्याय बाहेर, त्याच्यात भरलंय कुरडई, पुऱ्या, बुंदी. बुंदी तर जेवायला नव्हती, फक्त याच्यासाठी केली. हे माझे सख्खे 2 नंबरचे मामा आहेत आणि मोठे मामा पण आलेले होते लग्नाला. तर आता त्यांना निघायचं होतं, त्यामुळे
या निघाले त्यांची गाडीवर मामा तिकडे आहे ना अजून वरती स्टेजवर पैसे लागतोय मामा व जाणं सोडणे खाली करून द्यायचे. स्टेजवर होता ना आता पुढच्या पाठीमागे सहा वाजता तिकडे जाऊन फोन कर ना मग मामाला कॉल कर ना मामाला तर आता आम्ही सगळे निघालोय लग्न लागला मानपान घेऊन झाला आई निघाली मावशी पण निघाली इकडे त्या दोघांचं काही डिस्कशन चालू मावशी मावशी झोपली चला चला याने पाडलं होतं याच्या गाडीत मला याच्या गाडीत मला पाडलं होतं गटार नाही आई खालीवर जागा आहे खालीवर जागा आहे आई म्हणते अष्टा मित्र चाललाय आता तर सर चालले आता विरून ते चालले लग्न करून. झोपली तुम्ही नका आवडली एवढी झोपली आता निवांत. आता आलं लग्न करून मस्त छान छान पैकी मेकअप बिकअप नटून थटून. आणि आता इकडून इकडं चालली कारण पप्पांचा दोनदा फोन आलाय का टाइम पण झालाय हा ना. आणि आज प्रियांकाच्या बाळाची पाची आज हा काय बोलते जाऊ का मग? मग जा ना बस. उद्या अगं ते उद्याच उद्या बस गाडी चल. मोठं मन लागतं का हो साडू. मी तर म्हणतो लगेच मी आता आज करू शकतो मुलांना उद्या करू शकतो. चल बस तू चल ये ना सकाळी पुण्याला असेल गाव जा 5वीला 5वीला जा 5वीला. पण आता निघली गँग लय रात्र करत झाली हो. थांबले असते जाऊ दे आता 3-3 वेळा रात्रीची रात्रीची रात्री 7 वाजता साबर बिबर नेलं का नाही पाटापूर पाटा त्यांची साडीची वाटतं काय बकरू कोकरू नाही का एखादा कोकरं बिकरं नाही आपल्यावानी. त्यांची शिवांची तर झालेली नव्हती याच्यातच जाऊ त्याच्यामुळे काय माहिती त्यांचं कसं आहे आपल्याला